नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्व सेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगट कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMP असणार आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 367वा. या भागामध्ये आपण 6 नोव्हेंबर 2025 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय वंशाचे जोहरान ममदानी. काय? भारतीय वंशाचे जोहरान ममदानी तर हे कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? IMP प्रश्न आहे, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे पर्याय ड अमेरिकेतील बघा न्यूयॉर्क शहराचे महापौर बनलेले आहेत. आता हा प्रश्न महत्त्वाचा का आहे तर त्याचं कारण आपण पुढे पाहणारच आहोत. त्यापूर्वी जोहरान ममदानी हे आता न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनलेत हे लक्षात ठेवायचं आहे. यांचा पक्ष कोणता आहे तर डेमोक्रेटिक पार्टी या पक्षाशी ते संबंधित आहेत. जोहरान ममदानी जे भारतीय वंशाचे आहेत. पराभव कोणाचा केलेला आहे तर कर्टिस स्लीवा यांचा पराभव करत ते न्यूयॉर्क शहराचे महापौर बनले आहेत. आता महत्त्वाचं कारण जो यावर प्रश्न पडू शकतो. प्रश्न पडण्याचं कारण भारतीय वंशाचे आहेत. त्यानंतर या पदावर पोहोचणारे ते पहिले भारतीय वंशाचे ठरलेले आहेत. त्यानंतर पहिले दक्षिण आशियाई ठरलेले आहेत आणि पहिले मुस्लिम व्यक्ती ठरलेले आहेत. हे 3 महत्त्वाचे कारण आहेत बघा जे हा प्रश्न पडण्याचं हा प्रश्न या येणाऱ्या भरतीमध्ये पडू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, पहिले भारतीय वंश, त्यानंतर पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले मुस्लिम व्यक्ती जे जोहरान ममदानी ठरलेले आहेत. सध्या अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प आहेत बघा, डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील त्यांना समर्थन होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEM चे उद्घाटन हे कोठे करण्यात आलेले आहे? सुरुवातीला GEM यांचा फुल फॉर्म पाहून घेऊया. ग्रँड इजिप्शियन संग्रहालय. लक्षात ठेवायचं आहे GEM ग्रँड इजिप्शियन संग्रहालय याचा फुल फॉर्म आहे. तर या जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय ग्रँड इजिप्शियन संग्रहालयाचं उद्घाटन हे कोठे करण्यात आलेलं आहे तर पर्याय क इजिप्त या देशामध्ये. लक्षात ठेवायचं आहे इजिप्त या देशामध्ये ग्रँड इजिप्शियन संग्रहालय जे जगातील सर्वात मोठे पुरातत्व संग्रहालय ठरलेलं आहे याचं उद्घाटन हे नुकतंच पार पडलेलं आहे. कोणत्या ठिकाणी आहे तर गिझाच्या पिरामिडजवळ हे GEM संग्रहालय आहे ज्यामध्ये 50,000हून अधिक प्राचीन कलाकृती आहेत. किती? 50,000पेक्षा जास्त प्राचीन कलाकृती आहेत. आता कोणत्या देशात उद्घाटन झालेलं आहे तर इजिप्त या देशामध्ये उद्घाटन झालेलं आहे. तर इजिप्तबाबत माहिती पाहूया. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? अब्देल फताह अल सिसी. इजिप्तची राजधानी काय आहे? कैरो ही इजिप्तची राजधानी आहे. इजिप्तचं मुद्रा काय आहे तर मिस्र पाऊंड ही इजिप्तची मुद्रा आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 30ला, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आपला महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राने बघा नुकतंच सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी स्टारलिंक जी काही कंपनी आहे बघा तर या स्टारलिंक सोबत एक करार केलेला आहे. त्याबाबत डीपमध्ये आपण माहिती पाहून घेऊया. कंपनीचं नाव काय आहे ज्यासोबत महाराष्ट्राने या सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी करार केला आहे तर कंपनीचं नाव आहे स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. याचे मालक कोण आहेत? इलॉन मस्क यांची कंपनी आहे बघा स्टारलिंक. तर याच्यासोबत महाराष्ट्र सरकारने हा करार केलेला आहे. यामागचं कारण काय तर ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचविण्यासाठी बघा महाराष्ट्र सरकारने स्टारलिंक सोबत सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी करार केलेला आहे. IMP प्रश्न आहे, मालक कोण आहेत? इलॉन मस्क स्टारलिंकचे. तसेच टेस्लाचे देखील मालक हेच आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे.
स्टारलिंक हा इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचा उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे. पुन्हा एकदा सांगतो, स्टारलिंक हा इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचा उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे. हा जो काही करार झालेला आहे तर तो कोणामध्ये झालेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे, देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत व स्टारलिंकचे उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर या दोघांच्या उपस्थितीत हा करार झालेला आहे. त्यानंतर स्टारलिंक ही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एकही गणली जाते. सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी कशा तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील. पुढचा 4था प्रश्न आहे, पूर्वी प्रचंड प्रहार 2025 हा युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर पूर्वी प्रचंड प्रहार 2025 हा युद्ध सराव पर्याय ड अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. नुकतंच बघा त्रिशूल 2025 हा युद्ध सराव सध्या राजस्थान व गुजरात या 2 राज्यांमध्ये बघा सुरू झालेला आहे. आणि त्या त्रिशूल 2025चं जे काही हादरा बसल्या बघा पाकिस्तानला, तर तसाच हादरा देखील आता चीन या देशाला बसणार आहे. त्याचं कारण तर भारत हा पूर्वी प्रचंड प्रहार 2025 हा युद्ध सराव अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करत आहे. या पूर्वी प्रचंड प्रहार 2025 या युद्ध सरावामध्ये भारताचे जे काही तिन्ही दल आहेत बघा, तर ते तिन्ही दल यामध्ये समाविष्ट होणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे, भूदल, वायुदल, हवाई दल हे तिन्ही दल यामध्ये सहभागी असणार आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी, भारताचे जे काही 3 दल आहेत बघा, तर त्यांचे प्रमुख आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. IMP आहेत बघा, जे परीक्षेमध्ये पुन्हा रिपीट होत असतात. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्रिशूल हा युद्ध सराव राजस्थान आणि गुजरात या 2 राज्यांमध्ये सध्या सुरू आहे. आणि आता पूर्वी प्रचंड प्रहार हा युद्ध सराव अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. दोन्ही IMP आहेत. पुढचा 5वा प्रश्न आहे, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर पहिला सोन्याचा व्यवहार हा कोणी पूर्ण केला आहे? IMP प्रश्न, स्टार मार्क करून ठेवा. तर इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर पहिला सोन्याचा व्यवहार हा पर्याय क स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला शॉर्टमध्ये आपण म्हणतो SBI. तर SBI या बँकेने इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर पहिला सोन्याचा व्यवहार हा नुकतंच केलेला आहे. आता SBIने केलेला आहे, तर SBI बाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया. SBI ही बघा सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक जर प्रश्न विचारला तर SBI ही आहे. लक्षात ठेवायचं आहे. स्थापना केव्हा झाली होती? 1 जुलै 1955 साली स्थापना झाली होती. इतिहास खूप वेगळा आहे. भरपूर बँकांमधून बघा हिचं विलिनीकरण झाल्यानंतर हिची स्थापना ही झालेली आहे. सुरुवात झाली होती 1806 मध्ये बँक ऑफ कोलकाता, त्यानंतर 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे, त्यानंतर 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास आणि सर्वात शेवटी इम्पेरियल बँक जी 1921, त्यानंतर 1955 साली SBIची स्थापना झाली आहे. SBIची स्थापना ही झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे 1955. सध्या SBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे SBIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. SBIचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? SBIचं मुख्यालय कमेंट करून सांगायचं आहे. 6वा प्रश्न आहे, आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण पर्याय ब 48 पदके जिंकलेली आहेत. किती? 48 पदके. आता आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर बहरीन या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये भारताने 48 पदके ही जिंकलेली आहेत. सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली? तर ती जिंकलेली आहेत चीन या देशाने.
लक्षात ठेवायचं आहे. चीन या देशाने यामध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत आणि आपल्या भारताने जिंकलेले आहेत 48 पदके. त्या 48 पदकांमध्ये 13 सुवर्ण पदक आहेत, 18 रौप्य पदक आहेत आणि 17 ही कांस्य पदक, अशी एकूण 48 पदके ही आपल्या भारताने जिंकलेली आहेत. 7वा प्रश्न आहे, इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निस्सार हा केव्हा कार्य सुरू करणार आहे? IMP प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी याचं प्रक्षेपण झालं होतं, परंतु त्याने कार्य करण्यास सुरुवात केली नव्हती. आता प्रश्न काय विचारलेला आहे तर इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निस्सार हा केव्हा कार्य सुरू करणार आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर एक प्रश्न IMP परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह कोणता? तर लक्षात ठेवायचं आहे, निस्सार हा पहिला संयुक्त उपग्रह आहे इस्रो आणि नासाचा. याचं प्रक्षेपण केव्हा झालं होतं तर प्रक्षेपण लक्षात ठेवायचं आहे 30 जुलै 2025ला इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निस्सार याचं प्रक्षेपण झालं होतं. कोणत्या ठिकाणाहून तर सतीश धवन अवकाश केंद्र जे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे बघा, तर या ठिकाणाहून त्याचं प्रक्षेपण झालं होतं. आता कोणत्या रॉकेटवरून झालं होतं तर GSLV F-16 या रॉकेटमधून याचं प्रक्षेपण हे झालं होतं. आता आपण याचं उत्तर पाहूया. इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निस्सार हा केव्हा कार्य सुरू करणार आहे तर तो पर्याय अ 7 नोव्हेंबर 2025 पासून कार्य करण्यास सुरुवात करणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणता उपग्रह आहे? निस्सार. या उपग्रहाचं वजन जर आपण पाहिलं तर 2392 किलोग्रॅम एवढं त्याचं वजन आहे. यामध्ये नासाचं योगदान जर आपण पाहिलं तर L बँड सिंथेटिक अपर्चर रडार आणि इस्रोचं योगदान पाहिलं तर S बँड सिंथेटिक अपर्चर रडार, असं दोघांचं यामध्ये योगदान आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतंच भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे? आता त्या मानवतावादीमध्ये बघा ज्या काही घरगुती वस्तू असतात बघा, अन्न वगैरे, तर त्या भारताने पाठवलेल्या आहेत. आता कोणत्या देशाला पाठवलेल्या तर पर्याय अ आणि ब दोन्ही, जमैका आणि क्युबा. जमैका आणि क्युबा या दोन देशाला बघा भारताने मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे. जीवनावश्यक वस्तू असतात बघा, तर त्या भारताने त्या देशांना पाठवलेल्या आहेत. कारण काय तर त्या ठिकाणी बघा मेलिसा चक्रीवादळ आलं होतं, मेलिसा चक्रीवादळ, आणि या मेलिसा चक्रीवादळानंतर बघा त्या ठिकाणची परिस्थिती ही अतिशय वाईट झाली होती आणि त्यानंतर भारताने त्यास मदत देण्याचं ठरवलं आणि ही मानवतावादी मदत ही नुकतंच भारताने पाठवलेली आहे. आता कुठून पाठवलेली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणून पाठवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, नवी दिल्ली या ठिकाणाहून. जमैका व क्युबा या प्रत्येकी देशाला बघा 20 टन साहित्य व अन्न पाठवण्यात आलेलं आहे. किती? 20 टन साहित्य व अन्न हे पाठवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आरोग्यासाठी आरोग्य मैत्री भीष्म क्यूब फील्ड हॉस्पिटलचा देखील त्यामध्ये समावेश असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, आरोग्य मैत्री भीष्म क्यूब फील्ड हॉस्पिटलचा समावेश असणार आहे आरोग्यासाठी. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू होण्याचे प्रश्न आपण माहिती सगळं या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता आहे रिव्हिजनची बारी. पटकन रिव्हिजन घेऊया. प्रश्न पहिला होता, भारतीय वंशाचे जोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत तर पर्याय ड, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे ते महापौर बनलेले आहेत. दुसरा प्रश्न होता, जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEM फुल फॉर्म सांगतो. ग्रँड इजिप्शियन संग्रहालय, GEM ग्रँड इजिप्शियन संग्रहालय. तर याचं उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे तर पर्याय क, इजिप्त या ठिकाणी याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हे सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. चौथा प्रश्न होता, पूर्वी प्रचंड प्रहार 2025 युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे तर पर्याय ड, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये तो आयोजित केला जाणार आहे. पाचवा प्रश्न आहे, इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर पहिला सोन्याचा व्यवहार कोणी पूर्ण केला आहे तर तो पूर्ण केलेला आहे पर्याय क, स्टेट बँक ऑफ इंडियाने पूर्ण केलेला आहे. 6वा प्रश्न आहे,
आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर पर्याय ब 48 पदके आपल्या भारताने जिंकलेले आहेत. 7वा प्रश्न होता, इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निस्सार हा केव्हा कार्य सुरू करणार आहे? तर पर्याय अ 7 नोव्हेंबर 2025 पासून नासाचा आणि इस्रोचा पहिला संयुक्त उपग्रह निस्सार हा कार्य करणार आहे. 8वा प्रश्न होता, नुकतंच भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे? तर पर्याय ड, पर्याय अ, ब दोन्ही म्हणजेच जमैका आणि क्युबा या दोन्ही देशाला भारताने मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न जे 6 नोव्हेंबर 2025 होते बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.